आणि लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची सुद्धा आज महत्त्वाची बैठक होणार आहे। मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये संध्याकाळी 5 वाजता ही बैठक होईल। काँग्रेसचे केंद्रीय नेते के.सी. वेणुगोपाल बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आजच्या बैठकीमध्ये जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची ही शक्यता आहे। अक्षय मंकनी आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। अक्षय, या बैठकीविषयीचे आणखी अपडेट्स काय? निकिता, खरं तर महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो सातत्याने रखडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। वंचित बहुजन आघाडी जी आहे ती महाविकास आघाडीसोबत या लोकसभेच्या निवडणुकीकरता येणार का, हा देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेला असताना आज संध्याकाळी 5 वाजता ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे। काँग्रेसचे जे महासचिव आहेत केंद्रीय नेते के.सी. वेणुगोपाल आणि त्याचसोबत काँग्रेसचे जे महाराष्ट्र प्रभारी आहेत रमेश चेन्नितला, हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची संयुक्तिक बैठक जी आहे ती आज संध्याकाळी 5 वाजता ट्रायडंट हॉटेलमध्ये होणार आहे। आणि या संपूर्ण बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख पक्षांची अर्थात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार यांचा पक्ष आणि त्याचसोबतच ठाकरे गट या तिन्ही पक्षांच्या जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला जो आहे तो ठरण्याची शक्यता आहे। आणि या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून वंचित बहुजन आघाडीशी पुढच्या आठवड्यामध्ये खरं तर या जागा वाटपाच्या फॉर्म्युलावरती चर्चा होण्याची शक्यता आहे। कारण की पुढचे 2 दिवस जे आहेत ते भारत जोडो न्याय यात्रेच्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये काँग्रेसचे नेते जे आहेत ते व्यस्त असणार आहेत। त्यामुळे हे महाविकास आघाडीचा जो अंतिम फॉर्म्युला जो आहे तो पुढच्या आठवड्यामध्ये क्लिअर होईल अशी चिन्ह जी आहे ती सध्या दिसू लागलेली आहेत। बरोबर, आणि या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेत राहणार आहोत अक्षय। धन्यवाद।